संविधानाविषयी अभ्यास करत असताना एक फार इंटरेस्टिंग गोष्ट माझ्या लक्षात आली. म्हणजे 1946 ते 1949 या काळामध्ये भारताच्या संविधानाची निर्मिती झाली आणि आपले भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची अशी इच्छा होती की या संविधानाचा हस्तलिखित असावा. मग त्यांना कोणीतरी सांगितलं की प्रेम बिहारी नारायण रायजादा म्हणून एक कॅलिग्राफर आहेत आणि हे कॅलिग्राफर जे आहेत ते फार सुंदर असं सुलेखन करतात, त्यांना तुम्ही बोलवा. नेहरूंनी त्यांना बोलावलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही संविधानाचं लेखन कराल का? ते म्हटले काही हरकत नाही. मग महत्वाचा प्रश्न नेहरूंनी विचारला की तुम्ही यासाठी मानधन किती घ्याल? प्रेम बिहारींना हे माहिती होतं की आपण किती महत्वाचं, किती ऐतिहासिक काम करतोय. प्रेम बिहारी म्हणाले की मी 1 रुपया घेणार नाही, माझी अट फक्त एकच आहे, संविधानाचं जे हस्तलिखित आहे ना त्याच्या प्रत्येक पानाच्या तळाशी माझी सही असेल. नेहरू म्हटले काहीच हरकत नाही. अजूनही सुदैवानं जुन्या संसदेच्या इमारतीमध्ये ते संविधानाची ते हस्तलिखित आहे आणि ते सुद्धा पुण्यातल्याच एका पेपर कंपनीनं तयार केलेल्या कागदावरती लिहिलं गेलेलं आहे. इथे गणेशखिंड मधली ती कंपनी आहे, ती कंपनी सुद्धा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये अग्रभागी होती. त्यामुळे तुम्ही जर ते संविधान पाहिलं तर त्या संविधानाच्या पानापानावरती प्रेम हाच शब्द आहे. संविधानाच्या पानापानावरती प्रेम आहे. उनका जो फर्ज है वो अहले सियासत जाने, मेरा पैगाम है मोहब्बत जहां तक पहुंचे. प्रेम हेच सांगणारा हा ग्रंथ.